या बॉलवर पण एक चांगला समोर स्ट्रोक खेळत असताना रन्स पाहिलं 6 रन. आणि शेट्टीने मात्र चांगली बॅटिंग केली आहे. थोडा आवाज दे, दिलास तर आवाज कर फक्त. स्कोर पाहिलं तर आतापर्यंत या बॉलवर पण समोर खेळत असताना पाहिले गेले शेट्टी आणि रन झाले 36 चायना डाऊन. 2 ओव्हर संपल्यात 36 रन 1 विकेट. रेजन्सी अनंतमच्या सर्व प्लेयर्ससाठी एक चांगलं क्रिकेटचं आयोजन. मॅजिक फिरसे बॉलर महेश आणि महेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. न्यू बॅटर अमर. लिमॅन ब्रिज टर्फचे एक चांगलं आयोजन. इकडे पण चांगली फिल्डिंग आणि रन्स मात्र सिंगलने पुढे जाईल. 37 लॉस ऑफ 2 विकेट. 37 रन झालेत. या बॉलवर नो बॉल आणि नो बॉलवर 6. प्रॉपर टायमिंग करत असताना मात्र समोर खेळले गेलेत आणि हा एक चांगला षटकार 6 रनसाठी 44. इकडे पण अगदी ग्राउंड स्ट्रोक खेळले गेलेत शेट्टी बट रन मिळणार नाहीये. सर्व रेजन्सी अनंतमचे प्लेयर्स एन्जॉय करतात क्रिकेट आणि एक चांगली चॅम्पियन्स ऑन टर्फ. कोण जिंकेल ही टुर्नामेंट. या बॉलवर एक कडक फटका. आवाज पण दमदार आलाय. अनिल शेट्टीने प्रॉपर टायमिंग केलं आणि रन झालेत 50. 1 टू गो. नो बॉल 51. इकडे पण बॅटची एज घेतली गेली आणि 3 ओव्हर संपल्यात 52. आज सर्व आमचे ऑफिशियल स्पॉन्सर्स ओमांतक सागोती, मलवणी इंडियन चायनीज, सोनल बिझनेस पार्कमध्ये त्यांचं आहे आणि त्यानंतर रॉयल डोसा आणि रॉयल इस्टेट आमचे केवल त्यांचा पण आभार आहे. त्यानंतर सिस्टम फॅमिली रेस्टॉरंट, कल्पेश तांबोळी आणि टर्फ प्रीमियर लीग सीझन 2 येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 25, 26, 27ला टर्फ प्रीमियर लीग असणाऱ्या रेजन्सी अनंतमची. इकडे पण समोर खेळले गेलेत आणि रन सिंगल 53 लॉस ऑफ 2 विकेट. अमरला पण इकडे बॅटरला बाहेर जावं लागेल. OUT आउट. आवाज एवढा होईल का? थोडा होतोय का बघ. थोडा हलकासा वाढव. चहा गरम आहे का? मगाशी एक मागवली. आणि या बॉलवर देखील आपण पाहिला तर पुन्हा एकदा सिंगल. केला का आवाज तुम्ही? इकडे पण एक रन इम्पॉर्टंट आहे. या बॉलवर पण अगदी फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन्स या बॉलवर पण ड्राईव्ह केलं गेलंय सुरेशने आणि रन सिंगल फक्त तिकडे कॉल दिलाय.
57 झालाय, 58चं टार्गेट आहे. आणि टार्गेट आहे 58चा. युट्यूबला सर्वांनी आता बघू शकता आपलं सर्व क्लिअर झालंय. व्हॉइसचा पण थोडापासून सकाळपासून जो प्रॉब्लेम होता तो क्लिअर झालाय. आज पाऊस पण आहे त्यामुळे पावसाने पण थोडं थकवलं आज, बट पाऊस पाहिजे भाऊ. आणि आज सॅटरडे पण आहे त्यामुळे पावसामध्ये मजाच मजा आहे. आणि श्रावण चालू आहे काही जणांचं. आज मुंबई ठाणे परिसरात सातत्याने सकाळीच हवामान खात्याचा मेसेज आलाय की रेजन्सी अनंतमध्ये जास्त पाऊस पडेल. आणि आज सर्व या टुर्नामेंटमध्ये एन्जॉय करतायत. खूप चांगलं क्रिकेटचं आयोजन दरवर्षीप्रमाणे तिसरं वर्ष या टुर्नामेंटचं. आज लिम अँड ब्रिज टर्फ विषय चांगलं ऑर्गनाईज केलंय. बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी मनोज आणि त्या सोबतीला समीर. सौमिक शेट्टी. बॉलर निकेतन. चं टार्गेट आहे. मनोज स्ट्राईक एंडला आहेत. केल्याने होत आहे आजी ती केले पाहिजे. तुम्ही करत राहा, केला तर नक्की होईल. एक दिवस लाईफ मध्ये सक्सेस नक्की होणार. या बॉलवर पहिलाच बॉल मनोजने. करारा जवाब मिलेगा. सबका बदला लेगा तेरा मनोज. काय फटका खेळला गेला मनोजने. इकडे मात्र मोये. या बॉलवर पण एक आडव्या बॅटने चांगला फटका आणि तिकडे रन्स मात्र सिंगल. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. रन्स मात्र तिकडे पुढे जाईल. सिंगल नंबर 7. 58चं टार्गेट आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगेल. या बॉलवर पण एक चांगला आणि फ्लाइंग कॅच. काय कॅच ऑफ द टुर्नामेंट. कडक कॅच. अमय शिरोडकर. क्या बात है शिरोडकरने अशी कॅच पकडली आहे की त्याने सांगितलं की मी फिट आहे भाऊ. गुड कॅच यार शिरोडकर भाऊ. अगदी खुश झाले आणि त्यांचा फिटनेस त्यांनी दाखवलं. नो बॉल. नऊ रन. या बॉलवर पण बॉलने थोडी विंगरी घेतली. तिकडे डॉट बॉल. मनोजला रन चालू ठेवणं गरजेचं आहे. पहिल्या बॉलवर तो 6 मारलाय त्यामुळे मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. रनचा मीटर पाहिजे. एक रनचा मीटर ते पण चाललाय. या बॉलवर पण बॅटने समोर खेळले गेलेत बट रन 1 रन मिळेल. डबल डिजिट मध्ये 1-0. 10 रन झालेत. 1 विकेट. 1 टू गो. इकडे पण शिरोडकर थोडे फंबल झाले तिकडे बट रन मिळेल. सिंगल. 1-1. 11 वरती 1 विकेट. पहिली ओव्हर संपली आहे. अजून 47 करायच्यात. 18 बॉल मध्ये 47 रनची गरज आहे. 18-47 समीकरण.
या बॉलवर पण अगदी सिंगल रन. महेश आणि मनोज दोघं भाऊ आहेत, पण भाऊ घरी, मैदानात कोण भाऊ नाही. या बॉलवर समोर उडवला फटका, थोडा फटका फसला तिकडे, बट महेशने त्याला कॉल दिला की नको. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इकडे पण समोर खेळले गेले फ्लॅट सिक्स. प्रॉपर टायमिंग केलं मनोजने आणि एक चांगला फटका पाहिला गेला. या बॉलवर देखील समोर स्टँड अँड डिलिव्हर, लोअर फुल टॉस बॉल मनोजने कन्वर्ट केला 6 रनसाठी. शॉट ऑफ द मॅच. क्या बात आहे मनोज. मनोजचा टी शर्ट नंबर आहे 46 रायडर. इकडे पण फटका थोडा फसला, बट रन सिंगल मिळेल आणि मॅच 27 रन झालेत 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरिता. 31 12 बॉल 31 करायचे आहेत अल्स्टर स्ट्रायकर्सला. 12 बॉल 31. मनोज आणि दोघांनी भावांना बॅटिंग करावी लागेल मनोज आणि महेशला. जर केलं तर बिल्डिंग मध्ये एक चर्चा होईल की भाऊ हे दोघं भाऊ चांगले खेळतात. पहिल्याच बॉलवर या बॉलवर पण चांगला ग्राउंड स्ट्रोक आणि आता समीकरण बदललंय. 11 बॉल मध्ये 30 करायचे आहेत. बॉलर सुरेश दहा बॉल मध्ये 29 रनची गरज आहे. मनोजला मात्र चान्स घ्यावा लागेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. आणि चालाक ब्रो, सो चालाक. रन्स कंप्लीट केले गेले तिकडे. 31. तर 9 बॉल मध्ये 26 रनची गरज आहे मॅच जिंकण्याकरिता. हे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत. या 3 बॉल मध्ये एखाद दुसरा मोठा स्ट्रोक आलाच पाहिजे. चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप निकेतन. आणि रन्स झालेत आतापर्यंत. इकडे 34. 1 to go. या बॉलवर समोर खेळलेत आणि तिकडे बाउंड्री. 6 बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. 6 बॉल 20. 6 बॉल 20 दोघं भाऊ करणार का? सहा बॉल मध्ये 20 रनची गरज आहे. बॉलर अरुण नायर. अरुण दाखव करून. जर मॅच जिंकली तर अरुण करून दाखवेल, नाही तर महेश आणि दोघं भाऊ आहेच. इकडे पण चांगला ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले त्यांनी. रन्स तो वो खिला ना फन किधर है आज? फन आ गया क्या? क्या फन फाल्कोन्स था? फन फाल्कोन्स था? फाल्कोन्स, फन फाल्कोन्स कॅप्टन आपण टॉस साठी या. फन फाल्कोन्स प्लीज. या बॉलवर पण समोर खेळले गेले त्यांनी कॅच सुटली आहे.
4 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. तर शेअर मार्केटचा रेट थोडा वाढलाय. 4 बॉल 18 आहे. एक 6 आला तर 3 बॉल 12 येईल. आणि इकडे फुटवर्क होतं चांगलं, बट टप्पा थोडा समोर खेळताना स्ट्रॉंग शॉर्ट सिलेक्शन चुकलं. 3 बॉल 17 आहे आणि दोन्ही टीमला खतरा आहे. खतरा तर दोन्ही टीमला आहे, बट 3 बॉल 17ला मनोज बघूयात काय करेल. नो बॉल आणि इकडे समीकरण बदललंय. नो बॉल, नो +1 म्हणजे 3 बॉल मध्ये आता 15 करायचे आहेत. बघूयात काय घडेल ही मॅच. तीन बॉल मध्ये 15 रनची गरज असताना मात्र इकडे विजय सरांच्या हातातून टॉस केला जाईल. इकडे नेक्स्ट मॅचचा फाल्कॉन्स टॉस जिंकला आणि फिल्डिंग. राकेश भोईर टॉस जिंकलेत आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. आणि ही मॅच अस्टर स्ट्रायकर्स कुठेतरी बॅकफुटला जात असताना आणि एक समोर 6 खेळले गेलेत. हार्ड लक अस्टर स्ट्रायकर्स, बट वेल प्लेड मनोज आणि चांगलं फाईट केली. मॅरीगोल्डने मात्र एक चांगलं कामगिरी केली. आणि प्लेअर ऑफ द मॅच अनिल शेट्टी. अनिल शेट्टी आपण यायचं आहे प्लेअर ऑफ द मॅच. 5 6 ज्यांनी मारलंय. 34 केले, त्यात